नमस्कार. रक्तदान या प्रक्रियेमधला दान हा शब्द मला थोडा खटकतोच. कारण काय सांगू? कारण या प्रक्रियेतून आपल्यालाच लाभ जास्त होतात. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही हेतू साध्य करणारी ही जी पद्धत आहे ती म्हणजे रक्तदानाची. तर इतके याचे फायदे आहेत ना की तुम्ही अक्षरशः ऐकून थक्क व्हाल की हे साधं रक्तदान आपल्याला वाटतं की एखादं शिबिर असतं किंवा ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केलं आणि संपलं. तसं नाहीये. यातून होणारे जे फायदे आहेत ते अनेक प्रकारचे आहेत आणि आपलं त्यामुळे जीवन सुद्धा आरोग्यदायी होतं. जीवनाची लांबी सुद्धा वाढू शकते नियमित रक्तदानाने. तर सगळ्यात महत्वाचा जो फायदा होतो तो म्हणजे आपल्या हृदयाला. अमेरिकन एपिडेमिओलॉजीचं जे काही जर्नल आहे त्याच्यामध्ये एक स्टॅटिस्टिक असं सांगतं की 88% एवढं हृदयविकाराचे जे प्रमाण आहे ते तुम्हाला नियमित रक्तदान करणाऱ्या लोकांमध्ये कमी दिसतं. म्हणजे 88% शक्यता ही हृदयविकाराचा झटका विशेषतः यायची जी शक्यता असते ती नियमित रक्तदात्यांमध्ये कमी दिसते. त्याचप्रमाणे तात्पुरतं आपलं ब्लड प्रेशर कमी होतं, यकृताचं आरोग्य चांगलं राहतं. सध्या अक्राळ विक्राळ स्वरूप असणारा जो कॅन्सर आहे तर अनेक प्रकारचे कॅन्सर ह्याच्यामुळे कमी होतात आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते निष्काम कर्मयोग हा याच्यातून साधला जातो. तर याच्याविषयी आपण सविस्तर पाहूया की रक्तदान करायचं कसं असतं, त्याच्यामधले डूज अँड डोंट्स काय आहेत, ती प्रक्रिया काय आहे, याच्याविषयी थोडक्यात पण अत्यंत महत्वाचे मुद्दे आपण पाहूया. चला. तर या प्रक्रियेमध्ये साधारण 350 ते 450 ml एवढ्या प्रमाणामध्ये रक्त शरीराच्या बाहेर काढलं जातं. दर 3 महिन्यांनी सुद्धा आपण ही चिकित्सा करून घेऊ शकतो, रक्तदान करू शकतो. परंतु आम्ही असा सल्ला देतो आयुर्वेदिक प्रॅक्टिसच्या याच्यातून की 2 वेळेस तरी रक्तदान निरोगी माणसांनी जरूर करावं. विशेषतः वसंत आणि शरद हे 2 ऋतू असतात. हे ऋतुसंधीचे हे जे भाग आहेत या काळामध्ये शरीरामध्ये दोष संचिती जास्त होत असते. त्यामुळे हे पंचकर्म आयुर्वेदाने या 2 काळामध्ये केलेलं रक्तमोक्षण किंवा रक्तदान हे नक्की फायद्याचं होऊ शकतं. मागील व्हिडिओमध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने सगळी संकल्पना स्पष्ट केलेलीच आहे. तर आपण आत्ता पुन्हा थोडक्यात आढावा घेऊया की रक्तदान हे आपल्याला कसं फायदा करतं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की रक्तदान या गोष्टीतून काय होतं, शरीरातलं जे जास्त प्रमाणामध्ये आयरन असतं किंवा लोह असतं ते कमी होतं आणि हे अतिरिक्त लोह जे असतं हे अनेक आजाराला कारणीभूत होत असतं. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचा आतला जो थर असतो तिथं ऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या खराब होणं, त्यातून अडथळे तयार होणं, ब्लॉक तयार होणं आणि हार्ट अटॅक होणं या गोष्टी होत असतात. तर ही प्रक्रिया वारंवार रक्तदान केल्यामुळे कमी होते. यकृताचं आरोग्य, जेव्हा शरीरामधलं जे अतिरिक्त लोह असतं हे जास्त करून बोन मॅरो आणि यकृतामध्ये आपल्या स्टोअर केलं जातं. तर याचा साठा जो असतो हा जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा आपल्या शरीरातलं लोह काही कालावधीसाठी कमी होतं आणि शरीराची ही जी गरज आहे ही आपले जे स्टोअर्स असतात त्याच्यामधून हे लोह वापरलं जातं आणि त्यामुळे यकृताचं आरोग्य सुद्धा काही प्रमाणामध्ये सुधारतं. अनेक प्रकारचे जे कॅन्सर असतात त्यांना सुद्धा अतिरिक्त लोह हे कारण संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं या कॅन्सरपासून सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये प्रोटेक्शन मिळतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे रक्तदान जेव्हा आपण प्रक्रियेसाठी ब्लड बँकेमध्ये किंवा आपण शिबिरामध्ये जेव्हा रक्त देतो तेव्हा आपण दिलेल्या रक्तामधील काही रक्त बाजूला घेऊन त्याच्यावरती अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, रिपोर्ट्स त्याचे केले जातात. कारण आपण जे रक्त दिलेलं असतं ते जेव्हा एखाद्या रोगी माणसाला दिलं जातं तेव्हा ते विशुद्ध रक्त असावं, त्यामध्ये कुठलेही इन्फेक्शन नसावे. यासाठी तुमचं हिमोग्लोबिन किती आहे, रक्तदान करण्यापूर्वी तुमचं ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे ना, हेपॅटायटिस बी आहे, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस ई किंवा अनेक प्रकारचे जे गुप्तरोग असतात, सिफिलिस विशेषतः, याची टेस्ट याच्यामधून केली जाते. त्यामुळे अनेक टेस्ट ज्या आहेत या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्या होतात आणि आपल्या आरोग्याचं स्टेटस सुद्धा आपल्याला यातून लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे मानसिक समाधान. आज कोणतीही गोष्ट सध्याच्या धकाधकीच्या आणि फास्ट लाईफस्टाईलमध्ये कोणी कोणासाठी कुठलीही गोष्ट विनाकारण किंवा फुकट करत नाही. आज जेव्हा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न धरता केवळ निष्काम भावनेने आपण जेव्हा रक्तदान करतो आणि त्याचा आपला या रक्ताचा कोणाला तरी एखाद्या इमर्जन्सीमध्ये जीवदानासाठी उपयोग होणार आहे, ही जी भावना असते ही रक्तदात्याला अत्यंत सुखावणारी आणि अतिशय समाधान देणारी भावना असते. त्यामुळे रक्तदान करण्याचे खरं तर हे इतर फायदेच खूप मोठ्या प्रमाणावरती आता आपण चर्चा केली.
आणि याच्यामध्ये कुठलंही घाबरायचं कारण नसतं. अनेक लोक याच्यामध्ये विनाकारण अनाठाई त्यांचे काही समज असतात की आपल्याला इन्फेक्शन होईल किंवा आपल्याला त्रास होईल, असं काही नाही. सध्या अनेक अत्याधुनिक साधनं आहेत. ब्लड बँक ज्या असतात या अतिशय सुसज्ज असतात. याच्यामुळे त्यामुळे आपल्याला कोणताही धोका नसतो. अत्यंत सुरक्षित पद्धतीने आपण हे रक्तदान करू शकतो. आणि विशेष म्हणजे जे काही आपलं ब्लड व्हॉल्यूम कमी झालेलं असतं, रक्त कमी झालेलं असतं, ते साधारण 24 ते 48 तासामध्ये हे पूर्ण बॉडीमध्ये रिप्लेस होत असतं. त्यामुळं कुठलाही थकवा किंवा असं काहीतरी शरीरामध्ये अशक्तपणा, कमतरता आपल्याला जाणवत राहील असं कुठलंही लक्षण याच्यामध्ये निर्माण होत नाही. फक्त काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत की ज्यामध्ये रक्तदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही चांगली झोप घेतलेली असावी, साधा चांगला आहार घेतलेला असावा, एवढी काळजी तुम्ही घ्या. दुसऱ्या दिवशी रक्तदान झाल्यावरती सुद्धा रेस्ट घ्यायची गरज नाहीये, पण 1-2 दिवस तुमचा कार्यक्रम हा जास्त धकाधकीचा, जास्त कष्टाचा नसावा. उन्हात फिरणं, जास्त उभं राहणं, या गोष्टी रक्तदानाच्या नंतर विशेष काळजी घ्यावा. आणि विशेष म्हणजे जे पहिल्यांदा रक्तदान करणारे जे रक्तदाते असतात त्यांना या पद्धतीच्या रक्तदानाची सवय किंवा ब्लड व्हॉल्यूम जे शरीरातलं कमी होत असतं त्याची सवय नसते. त्यामुळे जे काही छोटे मोठे किरकोळ त्याचे काही परिणाम होऊ शकतात ते पहिल्या रक्तदानाच्या वेळेस होत असतात. त्यामुळे ती गोष्ट रक्तदान झाल्यानंतर काळजी घ्या की फ्लुइड्स जे आहेत, पाणी किंवा पाणीदार पदार्थ हे जास्त प्रमाणात घ्या, विश्रांती घ्या, पोषक आहार व्यवस्थित घ्या, झोप चांगली घ्या. त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये तुमचं रुटीन पूर्ण व्यवस्थित होऊ शकतं आणि कुठलाही त्रास होत नाही. आणि तुम्ही वर्षामध्ये 2 वेळेस, 3 वेळेस किंवा कमीत कमी 2 वेळेस तरी प्रत्येकाने ज्यांचं नॉर्मल हिमोग्लोबिन आहे, इतर ज्यांना काही त्रास नाही आहेत त्या लोकांनी जरूर रक्तदान करावं. कारण रक्तदान ही गोष्ट जेव्हा जेव्हा संधी असेल तेव्हा मी सर्वांना सांगतो की ही जरूर गोष्ट करावी. कारण आज आपल्याला गरज नाहीये, पण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना उद्या जर गरज लागली तर आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना नसू नये की अरे मी तेव्हा संधी होती आणि मी रक्तदान केलं नाही. प्रत्येकानेच हा जो यज्ञ आहे रक्तदानाचा हा जर प्रज्वलित ठेवला तर प्रत्येकालाच गरजेच्या वेळेस रक्त मिळू शकेल. आणि त्याचप्रमाणे रक्तदानाच्या बरोबर स्वतःचं जे आपल्याला स्वास्थ्य मिळणार आहे हा तरी त्यामध्ये मिळणारी फ्री गिफ्टच आहे, हे जरूर समजा. आणि आत्ताचा हा जो सीझन आहे, ऑक्टोबर महिना, शरद ऋतू, हा आयुर्वेदाच्या दृष्टीने रक्तशुद्धीसाठी अत्यंत आवश्यक हा ऋतू सांगितलेला आहे आणि गरजेचं कर्म सांगितलंय, शोधन कर्म म्हणून सांगितलेलं आहे. तर हे आपण करा. ज्यांना काही आजार असतील आणि तरीही त्यांना रक्तदानाचा किंवा रक्तमोक्षणाचा फायदा हा शरीराला करून घ्यायचा असेल तर त्यांनी आयुर्वेदिक वैद्यांकडे जावं आणि विधिवत रक्तमोक्षण, याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये विशिष्ट काळजी घेऊन स्नेहन, स्वेदन, इतर उपकर्म करून त्यांनाही रक्तदानाचा किंवा रक्तमोक्षणाचा फायदा आपण जरूर देऊ शकतो. तर हा महिना वाया घालू नका. जरूर रक्तदानाचा संकल्प करा आणि संकल्प करून राहू नका. तर रक्तदानाचं पुण्य हे पदरात पाडून घ्या.